मंडळीनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे मुसलुंडी गावातल्या बारगोडेवाडीत आणि तुम्ही आता समोर बघताय रिंगीचा झाड. आम्हाला पण बऱ्याच दिवसांनी असा रिंगीचा झाड बघायला मिळाला, तो पण असा एकदम भरलेला आहे. एवढी म्हणजे भरभरून घडाघडानी रिंगीची फळं लागलेत. ती म्हटलं तुम्हाला पण दाखवूया, कारण तुम्हाला माहिती असेलच आत्ताच्या जमान्यात आपण सगळ्या गोष्टींना भांडी घासायला कपडे धुवायला साबण वेगवेगळ्या ब्रँडचं वेगवेगळ्या प्रकारचं वापरत आहोत. पण ह्याच्या आधी आपली पिढी जी होती ती साबणाच्या आधी ओरिजिनल निसर्गानं दिलेला साबण म्हणजे हा रिंगीचा फळ वापरायचे. कारण रिंगीचा फळ कसा असतो, तो पिकल्यानंतर असा साबणासारखा त्याला फेस येतो. तर ती फळं वापरून आपले लोक कपडे धुवा भांडी घासा असं करायचे, ते सर्वसाठी वापरायचे. तर किती लागला आहे बघा. आणि आताही दादाने इथल्या विचारलं ती हे अजून फळं हिरवी आहेत, पिकायला टाईम आहे असे तयार व्हायला फेस येण्यासाठी. तर बघा किती भरपूर आहे. आणि झाड पण अशा लोकेशनला आहे की जुन्या लोकांपैकी आता माहिती नाही, पण जुन्या लोकांचं जर उदाहरण घेतलं तर इथनं रिंगेवरून जर फळ पडला तर डायरेक्ट इथं नलाशी पडणार, कपडे धुवायला भांडी घासायला जागेवर फळ एकदम तयार, पुढे ताटात म्हणतात ना जेवण तयार, तसा विषय आहे. एवढा मस्त आहे बघा. आणि त्याच्या दोन्ही बाजूला असे मोठे दोन माड आहेत आणि माडांच्या मध्ये हा रिंगीचा झाड लय भारी वाटतंय. म्हणून म्हटलं तर मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. आणि चारी बाजून फुल भरलं आहे. तिकडे आता मी लांब जात नाही, इथंच दाखवतो. ठीक आहे बघा, अजून एकदा जवळ बघा. अटका वाटतील तुम्हाला पण. हां, लांबनं आम्हाला पण अटकाच वाटली, पण जवळ आल्यावर कळलं का नाही रिंगीची फळं आहे ते बघा. चला धन्यवाद.